राजकारणातली मंडळी रुसण्या फुगण्यामध्ये मागे नसतात ना. त्यांचे रुसवे फुगवे सतत चालू असतात. त्यातही ज्या ज्या राज्यामध्ये ज्या भागामध्ये युती किंवा आघाडीचं सरकार आहे ना, तिथं तर कोण कधी रुसल आणि कशासाठी रुसल याचा नेमका पत्ता नसतो. महाराष्ट्रातही अलीकडे हा रुसण्याचा कार्यक्रम खूप सुरू आहे. आणि महाराष्ट्राचा एक थोर नेता जो राज्याच्या मुख्यमंत्री पदावर होता, तो नेता महिन्यातून 2-4 वेळा तरी विविध कारणाने रुसतो आणि मग त्याची राज्यभरामध्ये चर्चा होते. ते नेते आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे. आणि ते गेल्या 5-7 दिवसापासून रुसून आहेत, फुगलेत. कोणावर रुसलेत ते, का रुसलेत ते, त्यांचा रुसवा नेमका काय आहे, या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, राजकारणामध्ये रुसारुशी फुगाफुगी खूप वाद्येकडे वाढलेली आहे. युतीचं सरकार जिथं असतं तिथं तर हे रुसण्याचे फुगण्याचे प्रकार खूप अधिक असतात. परंतु मला असं वाटतं की संपूर्ण देशामध्ये मला असं वाटतं की एकनाथराव शिंदेंचा हात रुसण्याच्या बाबतीमध्ये कोणच धरू शकत नाही. कारण महिन्यातून ते किती वेळा रुसतील आणि कुठल्या कारणासाठी रुसतील याचं नेमका पत्ता कोणालाही लागणार नाही. एक राज्याचा माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी रुसतो, त्याला राग येतो, त्याला सहन होत नाही आणि मग तो रुसून आपले काही निर्णय घेतो. एकतर गावाकडे निघून जातो, मी काय शेतकऱ्याचा पुत्र म्हणून शेतातले फोटो वगैरे, शेती करणे वगैरे काही टाकतो, फोन बंद करतो, संपर्क तोडतो. किंवा सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारची प्रक्रिया, सरकारची धोरणं, सरकारी भूमिका बाजूला ठेवून एक स्वतःच माणुसकीचा धर्म वगैरे अशा काही घोषणा करून काम करतो. मित्रांनो, पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक राज्यातल्या राज्य सरकारांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या आपल्या बांधवांसाठी सुखरूपपणे त्यांना आपापल्या राज्यामध्ये परत आणण्यासाठी विमानांची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, मदतीची पथकं पाठवली. तसं राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं सुद्धा एक पथक गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली काश्मीरला पाठवलं. आणि त्यांची जबाबदारी होती की महाराष्ट्राचे किंवा मुंबईचे, महाराष्ट्रातले जेवढे काही लोक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत अशा लोकांना सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये घेऊन येण्याची जबाबदारी गिरीश महाजनांकडे होती किंवा त्यांच्या टीमकडे होती. आणि ती अतिशय व्यवस्थितपणे महाजनांनी पार पाडली आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु गिरीश महाजन हे जेव्हा काश्मीरला गेले तेव्हा एकनाथराव शिंदे यांना खूप राग आला आणि मला न विचारता किंवा मला माझी कशी दखल घेतली नाही, माझ्याशी चर्चा कशी केली नाही, अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला की परस्पर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असा कसा निर्णय घेऊ शकतात की तातडीने ते गिरीश महाजनांना तिकडे कसं काय पाठवू शकतात. या विचारामध्ये एकनाथरावांना खूप राग आला आणि मग एकनाथराव शिंदे यांनी, त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी त्यांची एक वैद्यकीय टीम तिकडून दिल्लीवरून घेऊन ते रवाना झाले. तर एकनाथराव शिंदे 4 विमानं घेऊन काश्मीरला रवाना झाले आणि मग तिथं ते सर्वत्र त्या जखमी लोकांची विचारपूस केली. आणि दुसरी गोष्ट, तोपर्यंत महाराष्ट्रातले बरेच पर्यटक सुखरूपपणे मुंबईत आले होते किंवा महाराष्ट्राच्या या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या आपल्या बांधवांची शवसुद्धा काश्मीरहून महाराष्ट्रामध्ये आली होती. आणि मग एकनाथरावांनी तिथे आमच्या राज्यातल्या नागरिकांना कोणी कोणी मदत केली त्यांचे मी आभार मानायला आलोय, अशा प्रकारची स्टेटमेंट तिथे बातमीदारांच्या बरोबर केलं. आणि काल जेव्हा लोकसत्ताने त्यांची एक मुलाखत किंवा त्यांच्याशी चर्चा केली, तुम्ही तुमच्या राज्य सरकारच्या वतीने
गिरीश महाजन हे तिथे गेले असताना, राज्य सरकारची यंत्रणा त्यांच्या नेतृत्वाखाली गेली असताना तुम्ही तिथं काय गेलात? तुमचं तिथं काय काम होतं नेमकं? तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता आणि सगळे प्रोटोकॉल तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही स्वतः विमाने घेऊन रवाना कसे काय झाले? असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी जे प्रवचन केलं अक्षरशः ते वाचलं आम्ही, आणि वाचल्यानंतर खरंच एकनाथराव किती दिलदार मनाचा नेता आहे, किती भावनाशील नेता आहे. जिथे जिथे संकट येतं तिथे तिथे एकनाथराव कसे धावून जातात याविषयी कोणाच्याही मनामध्ये एकनाथरावांच्या बद्दल सहानुभूती निर्माण होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. आणि मग आपण या संदर्भात जरा अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला की एकनाथराव शिंदे यांच्यासारख्या सिनियर नेत्यावर किंवा माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उपमुख्यमंत्री दर्जाच्या नेत्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी न टाकता भारतीय जनता पार्टीचे असलेले गिरीश महाजन यांच्यावर का टाकली? तिथं आपल्या लक्षात ही गोष्ट आली की काश्मीरमध्ये अडकलेल्या बांधवांना आणण्याचं जे श्रेय लाटायचं होतं भारतीय जनता पार्टीला, त्यासाठी भारतीय जनता पार्टीने या प्रकरणामध्ये ना एकनाथरावांची दखल घेतली ना अजित पवारांची दखल घेतली. स्वतः मुख्यमंत्र्याच्या आता मुख्यमंत्र्याला एवढे अधिकार आहेत, त्यांना या एकनाथरावांना आणि अजित पवारांना विचारलंच पाहिजे असा अजिबात नियम नाही. मुख्यमंत्री असा निर्णय घेऊ शकतात, परंतु आपल्या पक्षाला त्याचं क्रेडिट मिळावं यासाठी त्याने हा निर्णय घेतला. आणि मग त्याला एकनाथरावांना हा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा पटला नाही असं कळतं. निश्चित मी त्यावर काही दावा करू शकणार नाही, कारण मी काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त विविध सूत्राकडून समजतात. एकनाथरावांनी अजित पवारांना फोन केला की गिरीश महाजन हे काश्मीरला रवाना झालेत, राज्य शासनाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली टीम रवाना झाली, या संदर्भात देवेंद्रजी आपल्याशी काही बोलले का अशी विचारणा एकनाथराव शिंदे यांनी केली. तेव्हा अजित पवारांनी कानावर हात ठेवले. अजित पवार असं म्हणाले, मला यातलं काय माहीत नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, मला यातलं काही माहीत नाही, एवढंच ते बोलले. आणि मग पारा चढला एकनाथरावांचा आणि एकनाथराव अशा पद्धतीने 4 विमानं घेऊन तिथे गेले. आणि मग परत आल्यानंतर त्यांना एक प्रश्न सतावू लागला की आता मी उत्तर काय द्यायचं? मी कोण म्हणून तिथे गेलो होतो? मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून तिथे गेलो होतो का? तर मी उपमुख्यमंत्री म्हणून जर तिथं गेलो होतो, गिरीश महाजन तिथं कसे काय आले होते? त्यांना कसं काही पाठवलं होतं? माझ्या अगोदरच सगळ्या गोष्टी गिरीश महाजनाने कशा काही केल्या होत्या असाही प्रश्न त्यांचा निर्माण झाला. मग आता मी भूमिका नेमकी काय घ्यायची लोक तर मला विचारतील, किंवा तशी टीकाही सुरू झाली होती की काही कारण नाही एकनाथराव शिंदेंचं अशा पद्धतीनं तातडीने काश्मीरला जायचं. राज्यामधून सुद्धा त्या संदर्भामध्ये विरोधाचा सूर उमटत होता हे एकनाथरावांना माहीत होतं. मग त्याने असं की माणुसकीच्या नात्याने मी माणुसकीचा धर्म सोडणार नाही, बाळासाहेबांची शिकवण सोडणार नाही, आनंद दिघे साहेबांची शिकवण सोडणार नाही, आणि माणुसकी हा माझा प्रमुख मुद्दा आहे, आणि जिथे जिथे काही संकट असेल तिथे तिथे मी तिथे हजर राहतो अशी त्यांनी अत्यंत लांब लचक असं स्टेटमेंट लोकसत्ताला दिलं. लोकसत्ता आजच्या अंकात ते त्यांनी छापलंय. या सगळ्या प्रकारावरून एक गोष्ट लक्षात आली की राज्य शासनामध्ये, महाराष्ट्र शासनामध्ये सध्या सगळं काही अलबेल चाललेलं नाही. राज्य सरकारच्या या 3 मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता नाही, एक विचार नाही, एक संगता नाही. अजित पवार हे आपल्या पद्धतीनं राज्याचं सरकार हाकण्याचा प्रयत्न करतायत, तिजोरी अगदी बगलेत मारून. तर देवेंद्र फडणवीस हे आपल्या पद्धतीनं करतायत, आणि हे दोघं मिळून एकनाथरावांची जिथे करता येईल तिथे ते कोंडी करतात. मग ती निधीच्या बाबतीमध्ये कोंडी असेल, एकनाथरावांनी घेतलेले निर्णय रद्द करण्याचा विषय असेल, किंवा एकनाथरावांच्या मंत्र्याचे जे खाते आहेत त्या खात्याकडं थोडासा डोळेझाक करण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे संपूर्ण या वाटचालीमध्ये, राज्याच्या वाटचालीमध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडं दुर्लक्ष करण्याचा निर्णय किंवा अनुल्लेखाने मारण्याचा निर्णय सध्या या सरकारमध्ये सुरू आहे. आणि ही गोष्ट काही एकनाथरावांना सहन झाली नाही. त्यामुळं ते स्वतंत्र विमानं घेऊन
अगदी काश्मीरला रवाना झालेले आहेत. आणि मग तिथे त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. म्हणजे नागरिक जे आपले होते नागरिक, महाराष्ट्रीयन नागरिक, ते सुद्धा आले होते, त्यांची यंत्रणा काम करत होती, काहीच सापडलं नाही. मग त्यांना पत्रकाराने विचारलं की तुम्ही कशासाठी इथे आलाय काश्मीरमध्ये. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की माझ्या राज्यातल्या नागरिकांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी किंवा त्यांना मदत पोहोचवण्यासाठी किंवा संकटामध्ये त्यांना सहाय्य करण्यासाठी काश्मीरचे जे पोलीस आहेत, जे होमगार्ड आहेत, जे सुरक्षा रक्षकचे जवान आहेत, यांनी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानण्यासाठी इथं आलोय. आता आभार मानण्यासाठी 4-4 विमानं घेऊन जावी लागतात, हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतंय. आणि यातून एकच गोष्ट निश्चितपणाने आता पुढे आलेली आहे, ती म्हणजे एकनाथराव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले मतभेद आता टोकाला पोचत चाललेले आहेत. भविष्यामध्ये अगदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो किंवा होऊ घातलेला आहे, ज्याची वाट अजित पवार सुद्धा पाहतायत. अजित पवार सध्या आता कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये न पडता काय आपल्याला घेता येईल, काय आपल्या कार्यकर्त्यांना देता येईल, काय आपल्या पक्षासाठी करता येईल, हे अगदी दोन्ही हाताने करतायत. बघा, तुम्ही त्यांची जर बारामतीची भाषणं आपण जर कधी ऐकली तर ते जाहीरपणे आवाहन करतात की काय हवंय बोला, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे, वाटेल तेवढा निधी द्यायला तयार आहे. राज्य आर्थिक संकटात आहे हे कुठं बोलतात अजित पवार? बारामती सोडून इतरत्र बोलताना राज्य आर्थिक संकटात असतं. परंतु अजित पवार जेव्हा बारामती जातात तेव्हा राज्याची जी अर्थव्यवस्था आहे हे ट्रिलियन-ब्रिलियनमध्ये हे गेलेली असते आणि मजा चाललेली असते सगळं. यावर अजित पवार अगदी या दोघांमध्ये सुरू असलेली ही जी सुखदुःख संधी आहे हे अगदी छानपणे पाहतायत. आणि एकनाथराव मात्र आता भविष्यामध्ये काही वेगळं आता आपल्याला भूमिका घ्यावी लागेल काय या विचारात निश्चितपणे आहेत. हेच यातून या सगळ्या त्यांचं विमाने घेऊन काश्मीरला जाणे या प्रकारातून सिद्ध झालेलं आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.